तर CJP कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरचं आंदोलन जे नुकतंच पार पडलं त्याची चर्चा आज देशात जवळपास प्रत्येकाच्या तोंडी आहे। काहींचा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे तर काहींचा विरोध आहे। काहींनी या आंदोलनामध्ये पोलिसांनी बळाचा वापर केला, मारहाण केली अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरती मांडल्यात, तर काहींनी आंदोलकांनी पोलिसांना टार्गेट केलं अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या प्रतिक्रियांप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्या स्वरूपाच्या याचिका दाखल झाल्यात। पोलिसांकडून बळाचा वापर झाल्याचा दावा त्यात केला गेलाय। त्याच वेळेला पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा जमावाकडून मारहाणीचा त्यांना सामना करावा लागलाय असं नमूद करत एका वकिलांनी त्यांच्या म्हणजे पोलिसांच्या परिस्थितीचा सुद्धा विचार करावा अशी विनंती केली आहे। त्यामुळे अशा सगळ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालय एकत्रितपणे सुनावणी घेईल। या पद्धतीच्या आंदोलनात संपूर्ण देशासाठी प्रमाणित कार्यपद्धती अर्थात SOP न्यायालयाकडून लागू होण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीनं जंतर मंतरच्या आंदोलनामुळे जवळपास आठवडाभर देश ढवळून निघाल्यानंतर त्याचे पडसाद मात्र अजूनही कायम आहेत। वास्तवामध्ये दिल्ली पोलिसांनी पेलेट गनचा वापर केल्याचा आरोप होतोय। सोबतच दिल्लीतल्या घटनांव्यतिरिक्त इतर राज्यात सुद्धा अशी आक्रमक आंदोलनं पार पडली आणि हे लक्षात आल्यावरच न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवत एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।